मरण. देहातून प्राण जातो म्हणून माणूस मरतो. बरं आहे, मेल्यावर त्याला मागचं पुढचं काहीच कळत नाही. पण बलात्कार होतो, कधी मानसिक, कधी शारीरिक. मग तिथून मरण सुरू होते, अनेक वेळा, वारंवार. कुणाच्या तरी देहाचे लचके तोडले जातात, अगदी अमानुषपणे. एखादी अगदीच कोवळी बालिका अत्याचाराला बळी पडते, तिचा काहीच दोष नसताना. आणि मग सुरू होते घरच्यांचे मरण. पोलीस स्टेशनचे फेरे, कोर्टाच्या तारखांवर तारखा, अनेकांचं भेटायला येणं, पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारले जातात. पीडिताला, बलात्कारित व्यक्तीला आणि घरच्यांना क्षणोक्षणी एकसारखं मरावं लागतं व्यक्त होताना. अत्याचार केव्हा झाला, कसा झाला आणि कधी झाला हे सांगताना होत असतात असंख्य वेदना मनाला. कुठे कुठे उत्तर द्यायची. न्यायासाठी सारखंच मरावं लागतं. कधी कोर्टात, कधी पोलीस स्टेशनात, तर कधी पत्रकारांना मुलाखती देताना, तर कधी नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या भेटीला. कितीतरी वेळा असं मरत राहावं लागतं घरच्यांना. मेलेला माणूस मरून गेलेला असतो, त्याचं एक वेळ बरं असतं. पण मागे राहिलेल्यांचं मरण सतत क्षणोक्षणी गाठत राहतं जीवनाच्या अंतापर्यंत. मरताही येत नाही आणि जगताही येत नाही न्याय मिळेपर्यंत. अनेक वेळा असं मरत राहावं लागतं, अनेक वेळा असं मरत राहावं लागतं घरच्यांना,